प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची स्तुती असो. पुन्हा एका सुंदरशा व्हिडिओनं मी आपल्या समोर येत आहे. थोडंसं वातावरण थंड आहे, वातावरण गार आहे, बाहेर पाऊस पडत आहे जसं की आपल्याला माहीतच आहे. आणि त्यामध्ये मी आज एक दिवस व्हिडिओ करण्यासाठी लेट झालेलो आहे. मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो आणि पुन्हा एकदा या बायबल स्टडी जो व्हिडिओ आहे त्याच्यावरती मनन आणि चिंतन करण्यासाठी आपण उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायाचे अगोदर 4 व्हिडिओ बघितलेले आहेत. आता हा 5वा संदेश आहे जो पहिला अध्याय वचन 27 ते 31 पर्यंत आहे. मी काही वचनं वाचणार आहे आणि मग हळूहळू पुढे जाणार आहे. प्रियजनांनो, कृपा करून आपले पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये ठेवा, जेणेकरून आपल्याला समजून येईल की मी तुमच्या संगती कोणत्या पद्धतीनं आणि काय बोलत आहे. प्रभू येशूची स्तुती असो. 27वं वचन, पहिला अध्याय उत्पत्तीचं पुस्तक. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. या ठिकाणी आम्ही पाहतो की देवाने मानवाची निर्मिती केली आणि आदामाला त्यानं जी पहिली आज्ञा दिली त्याबद्दल आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. आणि मग 28वं वचन, देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. प्रियजनांनो, मानवासाठी ही पहिलीच आज्ञा, देवबापाची पहिलीच आज्ञा होती. आम्ही या ठिकाणी असंच म्हणू शकतो, कारण की त्यासाठी हा पुरावा आहे की देवानं या ठिकाणी मानवाला पहिली आज्ञा दिली. म्हणून देवाने मानवाला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपात निर्माण केले. का देवानं मानवाला स्वतःच्या प्रतिरूपात निर्माण केले? उत्पत्ती 1:26 मध्ये वर्णन केल्याप्रमाणे देवाने मानवाला त्याच्या योजनेनुसार आपल्या प्रतिरूपाचा निर्माण केला, असं वाक्यरचना आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळते. आणि मानवाला देवाच्या प्रतिरूपात निर्माण करणे हा जो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, या विषयावर भर देण्यासाठी बायबलमध्ये पुन्हा आणि पुन्हा याबद्दल सांगण्यात आलेलं आहे असं आपण पाहतो. नवीन करारामध्ये आणि जुन्या करारामध्ये दोन्ही ठिकाणी पुन्हा पुन्हा वारंवार सांगण्यात आलेलं आहे की देवाने आपल्या प्रतिरूपाचा, स्वतःच्या प्रतिरूपाचा मानवाला तयार केलेलं आहे. म्हणजे जसा निर्माण करता आपला परमेश्वर बायबलमध्ये आहे त्याच्यासारखंच आपल्याला त्यानं निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगते की देवाने मानवाला परिपूर्ण तयार केले आणि त्याला एका दिवसात त्याला किंवा एका विशिष्ट अशा प्रक्रियेनं एका दिवसात त्यातल्या काही वेळेत परमेश्वरानं निर्माण केले. त्याला निर्माण करण्यासाठी देवाला त्या दिवसातल्या काही वेळाचीच गरज होती. त्याच्यावर काही वेळच प्रक्रिया करण्यात आली. थोड्याच वेळात त्या पहिल्या दिवसाच्या काही वेळातच परमेश्वराने देवाने मनुष्याला निर्माण केलं असं म्हणण्यात आलेलं आहे. देवाला या कामासाठी कोणताही मोठा अवधी लागलेला नाही, कोणतीही वेळ लागलेला नाही, कोणताही दिवस, महिना, वर्ष लागलेलं नाही. कारण आदामाला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपात आणि जिवंत असा एकाच दिवसात आणि त्यातल्या त्यात एका दिवसाच्या काही वेळातच परमेश्वरानं आदामाला आपल्या प्रतिरूपाचा आणि जिवंत असा निर्माण केला. कदाचित आपण पाहतो की प्रगतशील जगामध्ये आजकालचं जे फॉरवर्ड वर्ल्ड आहे किंवा प्रगतशील जग आहे, प्रगतशील जगामध्ये मानवी शरीरासारखी एखादी गोष्ट किंवा यंत्र, जसे की आम्ही पाहतो की रोबोट, यंत्र, मानव, याला निर्माण करण्यासाठी कदाचित आजच्या आधुनिक जगामध्ये बराच वेळ लागू शकतो. बरंच रिसर्च ह्या करू शकतात आणि त्या यंत्रमानवाला तयार करण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. ही कल्पना अगदी योग्य आहे. परंतु जिवंत माणूस तयार करण्यासाठी अगदी काही वेळातच परमेश्वरानं ज्या दिवशी मानवाला निर्माण केलं, उत्पत्तीच्या शेवटच्या दिवशी, त्या 6व्या दिवशी ज्या वेळेस परमेश्वरानं निर्माण केलं आदामाला, त्यावेळेस त्या एका दिवसात काही वेळातच प्रक्रिया करून त्यानं आपल्या इमेजमध्ये आपल्या स्वतःसारखा मनुष्य निर्माण केला. याच्यासाठी देवाला काहीच वेळ लागलेला नाही असं बायबल आपल्याला स्पष्ट करतं. द बायबल क्लिअरली टेल्स अस दॅट गॉड क्रिएटेड मॅन परफेक्टली अँड क्रिएटेड हिम in a one day. The process of creating him was a matter of time. God did not take a long time for his work because Adam was made in his image and in his own image.
Perhaps in a progressive world, it would take a long time to create a single thing or a machine like the human body, such as a robot किंवा robot. This idea is correct. I think this idea is correct. प्रियजनांनो, आम्ही मगाशीच पाहिलं की एखादा यंत्रमानव किंवा एखादा मनुष्य निर्माण करण्यासाठी यंत्रमानव निर्माण करण्यासाठी आधुनिक जगाला मोठा अवधी लागू शकतो, परंतु देवानं त्या 6व्या दिवशी काही वेळातच परमेश्वरानं त्या माणसाला निर्माण केलं किंवा त्या दिवशी निर्माण केलं. नर आणि नारी असे त्यांना निर्माण केलं म्हणण्यात आलेलं आहे. याचा अर्थ अनेक लोकांनी वेगवेगळा काढलेला आहे. याचा अर्थ बरेच जणांनी असा काढलेला आहे की आदाम हा एंड्रोजिनस प्राणी होता का, म्हणजे तो पुरुष आणि मादी असा दोन्हीही होता की काय, कारण की देवानं नर आणि नारी त्या एकाच आदामातून बाहेर काढलं नाही. जगाला तर्कवितर्क करायला त्या ठिकाणी आवडलं आणि ते असे म्हणले की आदाम काय एंड्रोजिनस प्राणी होता की काय, म्हणून त्या ठिकाणी वाच्यता करण्यात आलेली होती. म्हणजे तो पुरुष आणि मादी असा दोन्हीही एकाच वेळेस होता की काय. परंतु प्रियजनांनो, आदाम या हिब्रू नावाचा अर्थ माणूस आहे. याला दुजोरा देण्यासाठी हिब्रू बायबलचा जर डायरेक्टली अभ्यास केला तर त्या ठिकाणी आम्ही पाहतो की आदाम हे जे नाव ठेवण्यात आलं होतं, त्या आदाम या नावाचा अर्थ फक्त आणि फक्त माणूस असा होतो. जेव्हा आपण वाचतो देवाने माणसाला स्वतःच्या प्रतिमेत निर्माण केले, तेव्हा तो फक्त माणूस निर्माण करण्यात आला होता. फक्त तो माणूस निर्माण करण्यात आला होता. नर आणि मादी दोघेही त्याच्या स्वतःच्या प्रतिमेत निर्माण केले गेले आहेत. आम्ही नंतर पाहतो की आदामाच्या फासलीतून हवेला निर्माण केलं, ते आपण पुढे पाहणारच आहोत. उत्पत्तीचा हा जो उतारा आहे, जो मी आता वाचलेला आहे, किंवा हा जो अध्याय आहे, किंवा हे जे वचन आहेत, आपल्याला देवाने माणसाची निर्मिती केली याचा आढावा देतात. आणि उत्पत्ती 2 मध्ये आम्ही पाहतो की त्याने त्यांना निर्माण केल्यापासून त्यांच्यातले फरक जे दोघांच्या मध्ये, मग त्या दोघांना निर्माण केलं, आदामाची फासली काढून त्या हवेला निर्माण केलं, आणि या त्यांच्यातले फरक चांगले आणि अर्थपूर्ण आहेत. त्या दोघांच्या मध्ये जे फरक आहेत, शारीरिकदृष्ट्या जे फरक आहेत, ते आम्ही पाहतो की अर्थपूर्ण असे आहेत. तेव्हा 2ऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की आदामाने हवेला निर्माण करण्यात आलं, त्यावेळेस पुरुष आम्ही पाहतो की वेगळा होता, स्त्री वेगळी होती. पुरुष स्त्रिया नाहीत आणि स्त्रिया पुरुष नाहीत, किंवा त्या ठिकाणी मी पाहतो की या दोघांच्या मध्ये पुरुष वेगळा होता आणि स्त्री वेगळी होती. पुरुष हा पुरुषच होता, स्त्री ही स्त्रीच होती. परंतु आजच्या जगामध्ये आम्ही पाहतो की जी भ्रष्टता आहे, त्या भ्रष्टतेचे सर्वात दुःखद लक्षण म्हणजे आज लिंग परिवर्तनाचे प्रकार या जगात घडत आहेत. कितीतरी वेळेस आम्ही वाचतो सोशल मीडियावरती किंवा इतर ठिकाणी की अनेक लोक लिंग परिवर्तनासाठी सरसावत आहेत, पुढे जात आहेत. प्रियजनांनो, पुरुष किंवा स्त्री या एकमेकांपेक्षा श्रेष्ठ आहेत का, असा प्रश्न व्यर्थ आहे. प्रियजनांनो, हा प्रश्न अत्यंत व्यर्थ आहे की स्त्री मोठी आहे का, पुरुष मोठा आहे किंवा श्रेष्ठ आहेत का. पुरुष असण्यात पुरुष पूर्णपणे श्रेष्ठ आहे, आणि स्त्री असण्यामध्ये स्त्री सुद्धा परिपूर्ण श्रेष्ठ आहे, मोठी आहे. ती आमच्यापेक्षा लहान नाही. पण जेव्हा एखादा पुरुष स्त्री बनण्याचा, या आधुनिक काळामध्ये आम्ही आताच बघितलं की लिंग परिवर्तनाच्याकडे काही लोक झुकत आहेत, पण जेव्हा एखादा पुरुष स्त्री बनण्याचा प्रयत्न करतो किंवा स्त्री पुरुष बनण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्यांच्यात काहीतरी कनिष्ठ असते. आणि विशेष म्हणजे हे देवाचे आहे. असं करणं हे देवाच्या अगदी विरोध असं आहे. इट इज युजलेस टू आस्क वेदर मेन और वुमन आर सुपिरियर to each other. Man is absolutely superior in being a man. Woman is absolutely superior in being a woman. But when a man tries to be a woman, or a woman tries to be a man, there is something inferior in them. And especially this is completely against the God. हे पूर्णपणे देवाच्या विरोधास आहे. जेव्हा एखादा पुरुष स्त्री होण्याचा प्रयत्न करतो आणि एखादी स्त्री पुरुष होण्याचा प्रयत्न करते, हे देवाच्या विरोधास आहे.
मग देवाने हे जे दोन मनुष्य, हे जे दोन निर्माण केले, पुरुष आणि स्त्री, आदाम आणि हवा निर्माण केले, मग देवाने त्यांना आशीर्वाद दिला म्हणण्यात आलेला आहे. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देवाने माणसासाठी केलेली पहिली गोष्ट म्हणजे त्याला देवाने आशीर्वाद देणे हा आहे. देवाच्या आशीर्वादाच्या चांगुलपणाशिवाय खरंच प्रियजनांनो मानवी जीवन केवळ असह्य नाही तर अशक्य देखील आहे. यांना माणूस निर्माण हे करून गप्प बसण्याची हा वेळ नव्हती. ही वेळ होती त्यांना आता आशीर्वादित करण्याची. कारण जर मनुष्याला देव आशीर्वादित करणार नाही, देवाच्या आशीर्वादाविना आणि देवाच्या चांगुलपणा विना मानवी जीवन केवळ असह्यच नाही तर अशक्य देखील आहे. म्हणून परमेश्वराने प्रथम त्यांना आशीर्वाद दिला आणि मग परमेश्वर म्हणला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका, पृथ्वी भरा आणि ती वश करा किंवा त्याच्यावरती प्रभुत्व चालवा, प्रभुत्व मिळवा. अशा प्रकारचा तो आशीर्वाद होता. तसेच देवाने मानवजातीला एक जबाबदारी देखील दिलेली आपल्याला पाहावयास मिळते. देवाने पृथ्वीवर निर्माण केलेल्या कोणती जबाबदारी दिली या ठिकाणी? देवाने पृथ्वीवर निर्माण केलेल्या सर्व गोष्टीवर मानवाच्या वर्चस्वाचा अधिकार त्या ठिकाणी परमेश्वराने त्यांना दिला. परंतु मानवाने, प्रियजनांनो, देवानं निर्माण ज्यावेळेस केलं मानवाला, त्यावेळेस या संपूर्ण पृथ्वी तलाचा जे काही देवानं निर्माण केलेला आहे त्याचा अधिकार त्याला देण्यात आला. तू यावर सत्ता चालव असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. परंतु ज्यावेळेस ही सत्ता चालवण्याचा जो वेळ चालू झाला, मानवाने पृथ्वीवरती सत्ता चालवण्याचा हा जो वेळ चालू झाला, या मानवाने या अधिकाराचा जो त्याला अधिकार मिळाला होता, तो अधिकाराचा वापर देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठीच करण्याचा होता. तो जो अधिकार देवाने त्यांना दिला होता, पृथ्वी भरून टाका, व्यापून टाका, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि सर्व पृथ्वीवर सत्ता चालवा, हा जो अधिकार देवाने आदाम आणि हव्वेला दिला होता किंवा मनुष्याला दिला होता, त्या अधिकाराचा अनेक हेतू होता. आणि तो हेतू, यामागचा हेतू होता, देवाने आज्ञा दिली की फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. अधिकार दिला होता, त्या अधिकाराचा वापर देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा करायचा होता. म्हणजे व्यापून टाका आणि याच्यावर अधिकार चालवा, म्हणजे याचा अर्थ असा होता की याची दखल घ्या, याची काळजी घ्या. पण प्रियजनांनो, आम्ही पाहतो की पुढे चालून तसं घडलेलं नाही. या व्यतिरिक्त सुद्धा देवाने त्यांना मोठा आशीर्वाद दिलेला आहे असं बायबल आपल्याला सांगतं. या व्यतिरिक्त देवाने मानव जातीला जो अत्यंत चांगला आणि पवित्र असा जो आशीर्वाद दिला, तो मानव जातीला लैंगिक संबंधाची इच्छा जी आहे ती मानवाला त्या ठिकाणी बहाल करण्यात आली. ती देवापासून होती आणि ज्यामुळे पृथ्वीची लोकसंख्या संभाव्य रीतीनं किंवा पुढं जाऊन वाढवली जाणार होती. अनेकांना या विषयावर असं वाटतं की फलदायी असणे आणि बहुगुणित होणे म्हणजे हा देवाचा लैंगिक संबंधाचा एकमेव किंवा मुख्य उद्देश होता, की एवढंच फक्त होता उद्देश की ही जी बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका, फलद्रूप व्हा, म्हणजे फक्त लैंगिक बाबतचाच हा आशीर्वाद देवाचा होता असं अनेकांना वाटतं. परंतु असे नाही प्रियजनांनो. देवाने लैंगिक संबंध निर्माण करण्याचे मुख्य कारण म्हणजे ही जी लैंगिक गोष्टीचा आशीर्वाद परमेश्वरानं दिला, याचं मुख्य कारण म्हणजे दोन देहांना संबंध जोडण्यासाठी देवाचा हातभार असणे. बघा, तुम्हाला समजते का मी काय म्हणतो ते? हे अत्यंत पवित्र आहे, हे अत्यंत चांगलं आहे. हे देवानं बायबलमध्ये लिहिलेली बाब आहे. वैवाहिक जीवनाचे पावित्र्य ठेवून, यामध्ये वैवाहिक जीवनाचे पावित्र्य ठेवून फलद्रूप होण्यासाठी देवाने त्यांना आशीर्वाद दिला होता. त्या विवाहाला परमेश्वरानं लावलं, त्या ठिकाणी विवाह लावला. त्या पवित्र विवाहाचा मूळ हेतू जो होता तो होता की त्यांनी फलद्रूप व्हावं, परंतु त्या विवाहाचं पावित्र्य ठेवून फलद्रूप व्हायचं होतं. हा त्याच्या जोडप्यांच्यासाठी देवाने दिलेला मोठा आशीर्वाद आहे. देव करो की प्रियजनांनो, आज अनेक माझ्या माता भगिनी असतील ज्या संतती त्यांना नाही आहे.
परंतु ज्या माझ्या भावा बहिणींना असा आशीर्वाद नाही, त्यांना देव आपत्ती देऊन आशीर्वादित करो, अशी माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे. प्रियजनांनो, या आशीर्वादाविना जर तुम्ही दुरावलेले असाल, तुम्ही आशीर्वादापासून वंचित असाल, तर देव बाप करो की माझ्या त्या भावा बहिणींना लवकरच परमेश्वरा त्यांना आपत्ती देऊन तू तृप्त कर. कारण हा तुझा आशीर्वाद आहे देव बापा. हा तुझा आशीर्वाद आहे, जो माझ्या प्रत्येक बहिणीला मिळाला पाहिजे, माझ्या प्रत्येक भावाला मिळाला पाहिजे. जगातली ही तुझी लेकरं आहेत, त्यांना हा आशीर्वाद मिळाला पाहिजे, अशी माझी तुझ्या चरणी प्रार्थना आहे प्रभू. आणि म्हणून माझ्या प्रियजनांनो, कृपा करून ही जी बायबल स्टडीचा जो भाग आहे तो व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये ही जी पवित्रता आहे ती खूप महत्त्वाची आहे. देवानं कोणत्या प्रकारचा आशीर्वाद दिलेला आहे, का आशीर्वाद दिलेला आहे, देव मानवावरती काय जबाबदाऱ्या देऊ इच्छित होता आणि मानवानं त्या अधिकाराचा कसा वाईट वापर केला, यावरती आपण आजचा व्हिडिओ पाहिलेला आहे. आणि देवानं जर आपल्याला काही अधिकार दिले असतील तर त्या अधिकारांचा आम्ही गैरवापर केला नाही पाहिजे. पाळक हा अधिकार देवापासून आहे. तो अधिकार आम्ही मेंढपाळ या नात्यानंच मेंढरांची काळजी घेण्यासाठी वापरला पाहिजे. अधिकार देवानं आपल्याला आपल्या कुटुंबावरती दिलेला आहे. कृपा करून कुटुंबावरती अन्याय करू नका. कुटुंबातले कोणतेही सदस्य तुमच्यामुळे दुखावला जाईल. तुम्ही एक आशीर्वाद मिळालेले लोक आहात. तुम्हाला कुटुंबामध्ये मोठा आशीर्वाद दिलेला आहे की तुम्ही कुटुंबाचे हेड आहात आणि तुम्ही मुख्य आहात. तुमच्याकडून कुटुंबाची हानी होऊ नये, त्या अधिकाराचा तुम्ही गैरवापर करू नये. तुम्ही चर्चमध्ये कदाचित एखादी गोष्टीमध्ये मुख्य असाल, त्या मुख्य असण्याचा अधिकाराचा गैरफायदा घेऊ नये, यासाठी आपण दखल राहूया. कारण तसं करणे, देवाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करणे हे देवाविरुद्धचं पाप आहे. आणि म्हणून हे पाप आपल्याकडून न घडो, हीच माझी आपणा सर्वांच्यासाठी, माझ्यासाठी आणि प्रत्येकासाठी प्रार्थना आहे. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादानं भरो. परमेश्वर तुमची काळजी घेऊ. परमेश्वर तुम्हाला सर्व वाईटापासून राखो, अशी माझी प्रभूचरणी तुमच्यासाठी प्रार्थना आहे. प्रियजनांनो, ॲज वी स्टडी द होली वर्सेस, गॉड्स मर्सी, गॉड्स ग्रेस बी abundantly upon you all is my prayer. Thank you so much. May God bless you all. Next, we'll meet in a next video, next Bible study video. Thank you so much. धन्यवाद. देव तुमची काळजी घेऊ. हे देव बापा, पावसाळ्यामध्ये माझ्या सर्व भाव बहिणींची, त्यांच्या लेकरांची काळजी घे. आमेन.